रामकृष्ण हरे. सज्जन हो, पंढरीची वारी या विषयावर आपला हा आजचा भाग आहे. एकदा भगवान पांडुरंग तुकोबारायांना प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुकोबा, मी तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे, वरंब्रूही, मगा काय पाहिजे ते. तुकोबाराय म्हणाले, हेची व्हावे माझे आस, हीच माझी इच्छा आहे पांडुरंगा. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा मला दास करून ठेव. आणखी काय पाहिजे? तुकोबाराय दुसऱ्या चरणात म्हणतात, पंढरीचा वारकरी, मला पंढरीचा वारकरी कर. वारी चुको निधी हरी, वारी चुको निधी हरे. हरी पांडुरंगा, माझी वारी चुकू देऊ नको, एवढं मला आणखीन वरदान दे. आणखीन काय माग तुकोबा? महाराज म्हणतात तिसऱ्या चरणामध्ये, संत संग सर्व काळ, संत संग मला सर्व काळ दे. अखंड प्रेमाचा कल्लोळ, त्या संत संघामध्ये अखंड प्रेमाचा कल्लोळ असतो आणि म्हणून मला संत संग देई सदा. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. आणखीन काय मागा तुकोबा? तेव्हा चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान, पंढरीचा वारकरी वारी चुकोने दी हरी. चंद्रभागेचं स्नान अखंड घडू दे, हेच तुकोबानी मागणी मागितलेली आहे. आता इथे मागणी मागणारे कोण आहेत? तुकोबा आहेत. आणि दाता म्हणजे देणारे कोण आहेत? प्रत्यक्ष भगवान पांडुरंग आहे. तो दीनानाथ आहे, तो पंढरीनाथ आहे, अनाथाचा नाथ आहे आणि तो प्रसन्न झालेला आहे. आपण काय करतो? देवाला नवस करतो आणि मागणी मागतो, पण देव प्रसन्न झाला आहे का तुम्हाला? देव मागा असं म्हटलं आहे का? ते काय नाही, आम्ही आमचंच मनाने मांडित असतो. तर तसं नाही, देव प्रसन्न झाले. मनसी काही मागा तरी हेच देगा पांडुरंगा. तर देव मागा मागा म्हणत असतं. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. पांडुरंग तुकोबांच्या तोंडाकडे पाहतात, काहीतरी माग, काहीतरी माग. आणि मग तुकोबाने मागितलेलं आहे. बरेच अभंग मागणीपर तुकोबारायांचे आहेत. तेव्हा याचकाने काय मागितलं पाहिजे आणि दाता कसा आहे, त्या दाता पाहून आपण याचकाने मागणी मागितली पाहिजे. तर तुकोबा याचक आहेत आणि पांडुरंग दाता आहेत. पांडुरंग प्रसन्न झालेला आहे, तो श्रीमंत आहे, स्वतंत्र आहे आणि दयाळू आहे. हे तीन लक्षणं दात्याजवळ असले पाहिजे. तो श्रीमंत असला पाहिजे तरच तो मागेल ते देईल ना. आणि स्वतंत्र पाहिजे. श्रीमंत आहे पण स्वतंत्र नाही, तर तो बायकोला विचारून सांगतो असं म्हणणार. तेव्हा तो स्वतंत्र असला पाहिजे. आणि स्वतंत्र आहे, श्रीमंत आहे पण दयाळू नाही, देण्याची दानत नाही, तरी पण दान होऊ शकत नाही. म्हणून इथे दाता जो आहे तो प्रत्यक्ष पांडुरंग आहे. दिनाचा नाथ आहे, दयाळू आहे, स्वतंत्र आहे. आणि याचक गरजू असला पाहिजे, अल्पसंतोषी असला पाहिजे, नम्र असला पाहिजे आणि त्याला जे लागतंय ना समयसूच्या तेवढंच मागितलं पाहिजे. तेव्हा तसं असलं दाता आणि याचकाचं शास्त्र आहे आणि ते इथे बरोबर बसतं आहे. तेव्हा जे तुकोबाने मागितलं, संतांनी मागितलं, तेच आपणही मागावं अशी इच्छा पाहिजे. आपण जे मागतो ना, मला धन दे, मला स्त्री दे, मला पुत्र दे, माझ्या पिढीचं कसं होईल, याकडे अशी देवीची भक्ती केली, देवी प्रसन्न झाली. माग म्हणले तुला काय पाहिजे? तो म्हणला माझ्या 7 पिढ्या सगळं धनधान्य सगळं पुरलं पाहिजे असं दे. झालं 7 पिढ्या त्याला पुरेल असं धनधान्य त्या देवीने दिलं. आणि तरी पण हा पुन्हा दुसऱ्या दिवशी चिंताक्रांत झाला, देवीचा धावा करू लागला. देवी पुन्हा प्रगट झाली. म्हणले का रे बाबा, तुला तर काल मी दिलं आणि आता का तू चिंताक्रांत आहेत? नाही म्हणले तुम्ही 7 पिढ्याचं दिलं. म्हणले हो, तू 7 पिढ्याचंच मागितलं होतं. तर म्हणला नाही. म्हणाले माझ्या 8व्या पिढीचं कसं होईल? म्हणजे बघा 8व्या पिढीचं कसं होईल? देवी रागवली, देवीने शाप दिला आणि अदृश्य झाले. सांगायचा मुद्दा असा,
हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागं लागणं अशातला प्रकार आहे. जे आहे ना, प्राप्त झालेलं आहे ना, ते उपभोगायचं काही माणसं टाकतात आणि जे आपल्या हातात नाही त्याच्या मागे लागतात, ते पण चुकीचं आहे. आणि जे आपल्याला शक्य आहे, योग्य आहे आणि आवश्यक आहे तेच आपण मागितलं पाहिजे. ते तुकोबांना माहिती होतं आणि म्हणून त्यांनी या 4 मागण्या मागितलेल्या आहे. हेची माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास 1, पंढरीचा वारी करी वारी चुकनिधी हरी 2, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ 3 आणि चंद्रभागे स्नान तुका मागे हेच दान. 4 मुद्दे याच्यामध्ये आहेत. तेव्हा आपणही तसं मागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धनम धान्यम ऐश्वर्यम हे संतांना अपेक्षित नाही, तर ते संत संग मागतात. आपणही संत संग मागवा आणि आपलं जीवन त्यानेच कृतार्थ होईल. नाहीतर मग आपली फजिती ती ठरलेलीच आहे. तर ती फजिती न करता आपल्याला जर आपलं जीवन आनंदमय मंगलमय करायचं असेल तर संतांनी जे मागितलं तेच आपण मागावं आणि मागण्याची पात्रता आपली तयार करावी. पांडुरंगाला आपण प्रसन्न करून घ्यावं आणि मगच आपल्या जीवनाचं खरंच सार्थक होईल. असा या वारीच्या अभंगाचा भावार्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.